वहिनी, ए वहिनी, अरे कुठे वहिनी, वहिनी, ए वहिनी, अरे कुठे गेली वहिनी? अहो रामू काका, वहिनी कुठे गेली तुम्हाला माहितीये? वहिनी साहेब देवळात गेल्या. देवळात? बरं कधी येणार आहे? काही काम होतं तुमचं? अहो माझा स्टेथोस्कोप कुठे पाहिला? तुम्हाला विचारून काय फायदा म्हणा, कुठे ठेवलाय काय? अहो एक जागेवर धड. अहो पण काय शोधताय ते मला सांगा ना, मी देतो ना शोधून. अहो रामू काका तुम्ही जा ना आता. मला एक राजेश अजून कॉलेजला गेला. कसा जाऊ तूच सांग ना, कसा जाऊ? कसा म्हणजे का रोजच्या सारखा इथून बसतापर्यंत चालत, नंतर पुढे बस. बस झालं तुझं. अरे सकाळपासून एक गोष्ट सापडत नाही या घरात. स्टेथोस्कोप सापडत नाही साधा माझा. अच्छा म्हणजे आज डॉक्टर साहेबांचा स्टेथोस्कोप हरला तर? हरवला नाहीये, काल आल्यानंतर कुठे ठेवला तेच विसरलो. हा तू विसरलास ना, मग तुझ्या वहिनीला नक्की आठवत असेल. अरे हो, पण ती तरी कुठे सापडते सकाळपासून? हे बघ, मी माझ्या बायकोवर जेवढा अवलंबून असतो ना, त्याच्या डबल तू तुझ्या वहिनीवर अवलंबून असतोस. कारण ती तुझी बायको आहे आणि माझी नुसतीच वहिनी नाहीये, माझी आई आहे. कळलं? हो आल्या आईसाहेब आल्या. वहिनी काय झालं राजेश? ए वहिनी, हा दादा बघ जळतो माझ्यावर, कारण तू माझ्यावर जास्त प्रेम करतेस ना म्हणून. जळतोय? चांगला भडकलोय. अहो पण झालं काय एवढं? अगं तुझ्या या लाडक्या छकुल्या जरा इथे उच्छाद मांडलाय. डॉक्टर साहेबांचा स्टेथोस्कोप भरवलाय. बोला आता. कळलं. तू आता थांबू नकोस. चल. अहो छोटे मालक, काय झालं तुम्हाला? अहो हळू, 2 जीवांचे आहेत वहिनी साहेब. अरे हो सॉरी. हे बघ माझ्या लक्षातच राहत नाही बघ. तुझ्या तरी राहतं का लक्षात? पुरे तुला स्टेथोस्कोपच हवाय ना? आत्ता देते. आता देते. बघितलंस ना, बोललो ना तुझ्या वहिनीला चांगला ठाऊक असेल म्हणून. मीच दिला होता ठेवायला. हा घे. हा सापडला ना? बघ दादा, तुला सांगितलं नव्हतं मी. कुठे सापडला ग? काल ऍप्रन बरोबर धुवायला टाकला होतास. घे. हे किती वेंढळा आहे ग मी वहिनी. हा म्हणजे खरं बोललास पहिल्यांदा. तुझं मत नव्हतं विचारलं. हो बचमजी, चला उशीर होतोय. येतो. कस्टम पोलिसांनी 250 तोळे चोरटे सोने पकडले. खा मेल्यानु 2.5 तोळे लोकांना द्यायची बुद्धी व्हायची नाही यांना. अहो ऐकलत का? अहो मी पेपर वाचते ना, ऐकणार कशी? आपली प्रिया नाही ना पळून जाणार? या घरातून पळून जाण्याची इच्छा असलेला एकटा मीच आहे. काहीतरी बरळू नका. पुढल्या महिन्यात देसाईंचा आशुतोष अमेरिकेहून परत येतोय. त्याच्या मम्मीला आपली प्रिया पसंत आहे. मग मी काय करू? काही करू नका, पेपर वाचा. धन्यवाद. गुड मॉर्निंग मम्मी पप्पा. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग मम्मी. हाय 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 हाय. बरं प्रिया, पुढल्या महिन्यात अमेरिकेहून आशुतोष येतोय. मम्मी मी तुला किती वेळा सांगितलं की मला जेव्हा लग्न करायचं असेल तेव्हा मी तुला आपणच सांगेन म्हणून. बरोबर आहे तुझं. तू चुप रे. आई वडील म्हणून आम्हाला काही विचार करायला नको तिचा. बरोबर आहे तुमचं. तू चुप रे. मुलीचं लग्न कसं अगदी वेळेवर व्हायला हवं. अगदी बरोबर आहे तुझं. तू चुप रे. काय चाललंय? लग्न माझं आहे, ते केव्हा करायचं ते मी ठरवणार. बरोबर, अगदी बरोबर. काय मम्मी, माझ्या आधी जर हिचं लग्न झालं ना, तर लोक पप्पाच्या तोंडात शेण नाही का टाकणार? तुझा जन्म झाल्यापासून माती खातोय रे मी. तुमचं पण बरोबर आहे. दिवसभर तोंड उघडं ठेवून छताकडे छाती करून पडलेले असतात. अहो शेणासाठी गोट्यापर्यंत जावं लागतं, तेवढं ते पाय हलवा. तुझं काय करू रे आता? काही करू नका, गप्प बसा. बरोबर आहे तुझं. प्रिया, या वर्षी तुझं लग्न होणार नाही. मला वाटेल तेव्हाच मी लग्न करणार. आधीच मला उशीर झालाय, येते मी. बरोबर आहे तुझं. जा लवकर जा. कारण काय, कॉलेजला उशीर झाला तर लग्न उशिरा ठरतं. नाही तुला नाही कळणार, तू निघ. बाय बाय. आय मीन मम्मी, माझा कधी लग्नाचा विषय काढत नाही तू. मी काय प्रियासारखा उद्धट उत्तर नाही देणार. मी पटकन लाज वाटते हो म्हणून टाकेल. जीभ हसडीन आता. हा ठीक आहे, मग मी माने ना ओ म्हणीन. बुकू बुकू बुकू. नालायक, एकेका वर्गात 4-4 वर्ष काढतोय. लग्न केल्यानंतर बायकोचं पोट कोण भरणार? काय यारख्या प्रश्न विचारताय? सांगून ठेवतो हा, आपण जाम खतरनाक माणूस आहे. एकदा का आपली खोपडी फिरली ना, सगळा वाक्य करून टाकीन. वाक्य पटकन भरणार सांगताय. तू बस म्हणायचं नाही. तिघे माझा अपमान करता. चुप अजून शेणाचा गोटा कुठे ते माहिती नाही. काय कार्ट आहे, बापाला दम देऊन गेला. त्याचं सोडा. त्याचा काय सोडा, तो सोडील माझं. या सालाला एकदा भेटायला हवं. माइंड युअर लँग्वेज. अगं साला म्हणजे मेवणा. मजेदार प्रकार असेल ना तुझा मेवणा. म्हणजे माझा तुझा भाऊ.
आहे मजेदार. अरे पण काही कामाचं नाही. चूक, साफ चूक. हं? माझी वहिनी म्हणते की घराबाहेर टाकलेला केर कचरा सुद्धा परसातल्या झाडांना खत म्हणून उपयोगी पडतो. कसं सुचतं रे तुझ्या वहिनीला? कारण ती तशी जगते. अगं कोंड्याचा मांडा करणं म्हणजे काय हे मी माझ्या वहिनीकडनं शिकलो. अगं दररोजचा लागणारा साबण सुद्धा वहिनी घरच्या घरी बनवते. अरे पण तुझ्या दादांना चांगला पगार आहे ना? अगं आहे, पण एवढा पगार असून सुद्धा दवाखान्यासाठी लागणारी रक्कम जमवता येत नाही. सध्या सोनं स्वस्त तर जमीन महाग अशी परिस्थिती आहे. प्रिया, माझ्या वहिनीला परिस्थितीची चांगली जाणीव आहे. अगं तिनं काटकसर करून माझ्या नावावर 2 लाख रुपये जमवलेत. पण राजेश हा त्यांचा पैसा आहे, तो आपण घ्यायचा. बस 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 प्रिया, एवढा विचार तू डोक्यातून काढून टाक. अगं आमच्या घरात तुझं माझं असं काही नाहीये. जे काही आहे ते आपलं आहे, आपलं. आणि आमच्या घरात जे असतं ते माझं माझं म्हणणाऱ्या माझ्या मम्मीचं असतं. अरे ती स्वतःसाठी जावई सुद्धा स्वतः शोधते. आणि तू? मी माझ्यासाठी एक मित्र आधीच शोधलाय. बर, मग काय करतो बर तुझा हा मित्र? माझा मित्र सध्या प्रेम करतोय. मग ते तरी त्याला करू दे ना मनासारखं. किती वेळा सांगितलं तुम्हाला, स्टेशन पासून ऑफिस पर्यंत बसने जात जा. अगं बसने जातो मी, पण कधी कधी होतं काय की मी स्टेशनावर पडता पडताच बस येते आणि माझ्या अदुपायांमुळे मला धावून बस नाही पकडते. तोवर बस गच्च भरून जाते. मग काय गर्दीमधून निघाने प्रवास करावा लागतो. पायावर ताण पडतो आणि मग पाय असा तुझ्या हाती द्यावा लागतो. आजपर्यंत तुम्ही हेच सांगत आलात आणि मी ऐकत आले, पण तुम्ही माझं म्हणणं काही ऐकणार नाही. गर्दीतनं उभ्याने प्रवास करायलाच हवा का? अशाने दुखणं वाढलं तर कायमचा पांगळा होईल. हे काय अभद्र बोलताय? अगं मला माझ्या पायाची काळजी नाहीये ग. मला आधार द्यायला तुझ्यासारखी बायको आहे, राजेशसारखा भाऊ आहे. तुमचं काहीतरी भलतंच. हा आधार आहे म्हणून काय अपंग व्हायचं? अगं पण ते काही नाही. तुम्ही माझं ऐका. बसला गर्दी असेल तर सरळ टॅक्सीने जात जा. टॅक्सीने जात जा. स्टेशन पासून ऑफिस पर्यंत टॅक्सीला 18 रुपये लागतात. म्हणजे जायचे 18, यायचे 18, 36 होतील. आणि एकदा टॅक्सीची चटक लागली ना की मग महिन्याचे 700-800 रुपये होतील. राजेचं शिक्षण झाल्यानंतर त्याला ताबडतोब दवाखाना काढून द्यायचा आहे. त्यासाठी 2 लाख ताबडतोब भरायचे आहेत. काटकसीने राहायला नको. अगं वेळ पडली तर हे वडिलोपार्जित घर सुद्धा गहाण ठेवीन मी. नाही दादा, अरे अरे त्यापेक्षा मी माझ्या डिस्पेन्सरीचा विचारच सोडून दे. काय? हे बघ दादा, अरे तुझं आयुष्य झिजवून मला माझी कॅरियर बनवायची नाहीये. आणि त्याशिवाय डॉक्टर झाल्याबरोबर मला कॉर्पोरेशनच्या हॉस्पिटलमध्ये नोकरी मिळते. अरे बाबा, रक्ताचा घाम करून मी तुझं शिक्षण करतोय. कशासाठी? कॉर्पोरेशन मध्ये जाऊन नोकरी करण्यासाठी. बाबांची इच्छा मी नाही पूर्ण करू शकलो, पण ती तुला पूर्ण करायची. वचन आहे मला. डॉक्टर झाल्यानंतर स्वतःच्या दवाखान्यात बसून प्रॅक्टिस करशील. वचन दिलं. पण दादा, तू सुद्धा मला एक वचन दे. काय? माझी डिस्पेन्सरी सुरू झाल्याबरोबर तू तुझ्या नोकरीचा राजीनामा देशील आणि घरी बसून आराम करशील. दिलं वचन. काय गे? अरे बाप रे, हे बघ मी तुला वचन देते, उद्या मी नक्की लवकर येईन. पण आता मला घरी जायला पाहिजे रे, उशीर होतोय. अगं असं काय करतेस? थांब ना थोडा वेळ. नाही रे, बाबांनी सक्त वॉर्निंग दिली काय? आहे की कॉलेज संपल्यावर सरळ घरी यायचं म्हणून. खडूस कुठले? आईला आपले बाप जन्मालाच आले नसते तर. शहाण्या, काय ग? मग आपल्याला कोणी जन्माला घातलं असतं? तू पण काय मूर्ख आहेस? आई ना. हा? अहो काय करतेस? हे आपल्या या बापांपासून घटस्फोट नाही का घेता येणार? येईल ना, हा. पण घटस्फोट मिळाल्यावर हा. कोर्टाच्या समोर फुटपाथवर बसून भीक मागायला लागेल आपल्याला. जमेल तुला? तुझं पण बरोबर आहे. कॉलेजमध्ये भीक मागण्याचा सब्जेक्ट नाही ना. अय्या, काय झालं? कॉलेजवरून आठवलं, काय? उद्या माझ्या कॉलेजमध्ये स्पेशल पिरियड आहे. काय झालं? कॉलेजवरनं आठवलं नाही. उद्या तुझ्या बापाला स्वतःहून उशिरा येण्याची परवानगी द्यायला लावली नाही तर बघ. तोंड बारशात. हे तुझ्या डोळ्यातच बघतो ना. अमू काका, भाजी चिरून ठेवलीत ना? हो, सगळं करून ठेवलंय. अहो तुमचीच वाट पाहत होतो. खूप उशीर झालाय ना. अहो काय करणार, आज गुरुवार ना, देवळात एवढी गर्दी होती. असणार. संध्याकाळी तर दुप्पट गर्दी होती रामू काका. अहो पण म्हणून काय असं उन्हातून जायचं? फेरी बिरी आली तर एक करता दुसरंच व्हायचं. आधीच्या 2 बाळणपणात नको ते झालंय. म्हणून म्हणतो काळजी घ्यायला हवी. उद्यापासून मीच येईन तुमच्या सोबत. ठीक आहे, तुम्ही म्हणाल तसं.
नेम चुकतो कसा? मी नेम धरल्यावर गोट्या बाजूला सरकतात वाटतं. आता हिला बघूया. चुकला, हा पण चुकला. हा आता ही ढवळची बघूया. साला एक नेम बसेल तर शपथ. बाबा, ओ बाबा, माझं पुस्तक कुठे गेलं? आणि हे काय चाललंय? गोट्या खेळतोय. अगं गेली 30 वर्ष 11 नाक्याला शिक्के मारत होतो. आता मैदानी खेळ कसे जमणार? म्हणून म्हटलं हा बैठा खेळ खेळूया. हे आपण मोठ्या गोट्या आणूया, म्हणजे बरोबर नेम बसेल. घरी बसून कंटाळा येतो ना. कंटाळा येतो? अहो मग एखादी नोकरी करायची. अगं गेली 30 वर्ष पगाराच्या फालतू रकमेवर जगलो नाही मी. 11 नाक्यावर होतो. मार शिक्का की घे पैसे, मार शिक्का की घे पैसे. अहो मग एखाद्या क्लबात जायचं. क्लबात? हा म्हणजे तुला फिरायला रान मोकळं. आणि हे काय? हा ड्रेस करून कुठे निघालीस? अहो कॉलेजला चाललंय मी. संध्याकाळी 6च्या आत घरी परत यायचं काय? हो, पण माझं पुस्तक कुठे आहे? अगं असेल आत कुठेतरी. नीट बघ जा. वेद हे कुठली आईच्या वळणावर गेले. आत्ता कोणाचा फोन बुवा? हॅलो हॅलो, रुपाय का? तुम्ही कोण हो रुपाला विचारणारे टिक्कोजीराव? मी तिच्या कॉलेजचा प्रिन्सिपल साखर दांडे. सॉरी प्रिन्सिपल. बोलतो रुपाला बोलतो. काय हो, तुम्हीच बाप ना तिचे? काल तुमची मुलगी स्पेशल क्लासला थांबली नाही, लवकर घरी गेली. स्पेशल क्लास? हो, कॉलेज मधल्या सगळ्या हुशार विद्यार्थ्यांचा क्लास मी स्वतः घेतो. आमची रुपा हुशार आहे? काय तुमची मुलगी हुशार आहे तुम्हाला माहित अरे वा, मला माहित नव्हतं. नाही? काय करताय तुम्ही? बाप का मामा तिचे? अहो आपली मुलगी काय करते, कुठे आहे लक्ष की नाही तुमचं? नो सर, येस सर. नो व्हॉट येस सर, नो सर? या पुढे रुपा कुठे जाणार, काय करणार हे सगळं मी ठरवणार. अंडरस्टँड? येस सर. व्हॉट येस सर, नो सर बोलताय? आय कॅन अंडरस्टँड, वी कॅन अंडरस्टँड, शी कॅन अंडरस्टँड. नॉनसेन्स, युजलेस, शेपलेस, शिवलेस, बुटाची लेस. बुटाची लेस? काय फाडफाड इंग्लिश बोलतोय? खरोखरच प्रिन्सिपल असलं पाहिजे. काय फाडफाड इंग्लिश बोललो, काय कमालच केली आज मी. येस, एनी प्रॉब्लेम? पाय कुठे आहे? काय बाबा सकाळी सकाळी विचारताय? हे काय पाय? माझे नाही, आपले. पाया पडतो का? सेकंड इयरला 4दा नापास होऊन डायरेक्ट प्रिन्सिपल झालात. बाबा निघते. हे बघ रुपा, कळलं मला. संध्याकाळी 6च्या आत घरी परत यायचं. यायचं नाही. हा? अगं आता प्रिन्सिपल साहेबांचा फोन आला होता. काय म्हणाले? ते म्हणाले प्राध्यापक साखरदांडे संध्याकाळी तुझा स्पेशल क्लास घेणार आहे. प्राध्यापक साखरदांडे. हा, बरोबर आहे. प्रिन्सिपल साखर दांडे. बरोबर आहे. बाबा निघू. तुम्ही खेळा गोट्या. हे बघ चांगला अभ्यास करायचा. आम्ही चांगला अभ्यास केला असताना त्या ऑफिसर झालो होतो आणि आणखीन मिळाले असते. काय झालं नेमकं? किचन मध्ये स्वयंपाक करता करता अचानक उभ्यावच कोसळले. बरं झालं रामू काका बाजूला उभे होते, त्याने तरी सावरलं म्हणून. नाही, बीपी वगैरे ठीक आहे, नाडी पण व्यवस्थित चालू आहे. फक्त अशक्तपणा आलाय. मी ह्या गोळ्या दिल्यात. मळमळायला लागलं तर 1 गोळी द्यायची फक्त. ओके? आणि माधवी, कसलीही धावपळ दगदग करायची नाही. बर. चला येतो. डॉक्टर काय म्हणाले लक्षात आहे ना? तुम्ही उगाच घाबरता. अगं उगाच नाही, पण पुरे बाबांच्या कृपेने सगळं काही व्यवस्थित होईल. हॅलो राजेश. अरे डॉक्टर काका, कसं काय? वहिनी साहेबांची तब्येत बरी नाही. वहिनी? वहिनी? राजेश आलाय. त्याला आणखी सांगू नका मला चक्कर आली म्हणून. ओके. वहिनी, वहिनी, ए वहिनी, काय झालं तुझ्या तब्येतीला? अगं डॉक्टर म्हणत होते की तुझी तब्येत बरी नाही म्हणून. झालं, तुझी तेवढी उणीव होती. पण तू अशी झोपून काय आहेस? डॉक्टर म्हणाले आराम करा, दिराकडनं सेवा करून घ्या. अरे बंदा हाजीर आहे. ये. स्वयंपाक घरात हजेरी लावा आणि आज स्वतःच्या हाताने वाढून घ्या. बरं वाढून घेतो, पण इथे येऊन जेवतो. कसं होणार या माझ्या मोठ्या बाळाचं कोणाच ठाऊक. आई, तुझ्या पुस्तकात सापडला म्हणजे तू याला नक्की ओळखतेस. आई, मी तुला सांगणारच होते, पण ते आधीच कळलं मला सगळं. आई, राजेश फार चांगला मुलगा आहे आणि तुमचं एकमेकावर प्रेम आहे. नेहमीचाच डायलॉग आहे हा. आई, पण तू त्याला पाहिलंच ना तर. नंतर पाहून घेईनच. बस ना. कोण कोण आहे त्याच्या घरी? त्याचे दादा आणि बहिणी. दादा एका चांगल्या कंपनीत अकाउंटंट आहेत. नोकरी म्हणजे मिडल क्लास, सामान्य. आई तू पण ना. अगं मोठमोठ्या बंगलेवाल्यांची स्थळं येत आहेत तुला. ते सोडून तू निवडलास एक सामान्य मध्यमवर्गीय. अगं त्याचंही स्वतःचं घर आहे. घर आहे, बंगला नाही. मला बंगल्याशी काही घेणं देणं नाही. बायकोला नवऱ्याच्या मनात जागा मिळायला हवी.
कादंबऱ्या वाच आणि मला शिकव. उद्या त्या खुराड्यात जाऊन पडलीस ना, मग मला सांग. काही पडायची नाही मी. चांगली ऍडजस्ट करून उभीच्या उभी राहीन. दॅट्स द स्पिरिट. मी सुद्धा संसारात ऍडजस्टमेंट करून अजून उभा आहे. काय खरं की नाही? लावली जीभ टाळायला. अगं माणसानं आपली जीभ आपल्या टाळ्याला लावली तर त्यात बिघडलं कुठं? तू तिला तुझ्या जिभेनं बोलायला लावू पाहतेस. अहो पण आपलं घराणं केवढं, त्यांचं केवढं. संसार घराशी करायचा नसतो, वराशी करायचा असतो. प्रिया बेटी, माझा तुझ्यावर पूर्ण विश्वास आहे. तुझी निवड योग्यच असणार. थँक्यू पप्पा.